खरं तर मी आज व्यासपीठावर बसण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आलो नव्हतो. माझ्यावरती जे पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचं उद्घाटन विमोचन ज्यांच्या हस्ते होणार होतं त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलो होतो. परंतु आपल्या हात अग्राखातर फक्त बोलताय म्हणून मला बोलता येणार नाहीये. कारण हा क्षण माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे. शब्दात मला भावना व्यक्त करता येणार नाहीत. मी ते पुस्तक वाचलेलं नाही. आता मला भेटलंय त्याच्यामुळे मी वाचेन. परंतु ज्या काही गोष्टी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्या फॅक्टशी पूर्णपणे आहेत असं दिसतंय. मला पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे कळेल. तथापि आपण सर्वजण इथं या कार्यक्रमासाठी आलात ते मनापासून मी आणि मुंडे कुटुंब यांच्या वतीनं आपले धन्यवाद मानतो. आपलं जे प्रेम आहे हे असंच चालू राहू द्या. माझ्या परीनं आमच्या कुटुंबाच्या परीनं जेवढे प्रयत्न मला या लोकसेवेसाठी करता येतील तेवढे मी करत राहील. माझं फक्त 2 वाक्य आहेत की स्पर्धा परीक्षेमध्ये यश किंवा अपयश हे अंतिम नाहीये. स्पर्धा परीक्षा किंवा पद हे फक्त माध्यम आहे आणि स्पर्धा परीक्षेची जो तयारी करतो तो कधीच फेल होत नाही. त्याचं कारण असं आहे, स्पर्धा करताना ती दुसऱ्याशी करायची नसते. स्वतःच्या आजची स्पर्धा करून उद्या आपल्यापेक्षा बेटर माणूस बनायचा असं त्यासाठी असतं. त्याच्यामुळे आपण त्याच्यातून शिकून एक चांगला माणूस, एक चांगला समाजातला घटक आणि स्वतः कुटुंबाप्रती आणि समाजाप्रती असलेली भावना व्यक्त करण्यासाठी आपण बेटर जर झालं तर समाज उच्च लेवलला जायला जास्त वेळ लागणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. स्पर्धा परीक्षेच्या पाठीमागं, कारण इथं बरेच यंगस्टर आहेत, मी अनेक वेळेस बोललेलो आहे. बऱ्याच वेळेस आपण भाषण ऐकतो, इन्स्पिरेशन ऐकतो, असं म्हणत असतो की स्पर्धा परीक्षा द्याव्या, त्याच्यातून यश भेटावं. निश्चित चांगली गोष्ट. स्पर्धा परीक्षा हे चांगलं माध्यम आहे. पब्लिक सर्व्हिस किंवा सिव्हिल सर्व्हिस हे चांगलं माध्यम आहे. परंतु ते एकमेव किंवा द बेस्ट असं काहीही नाहीये. आपण शिक्षक असाल, आपण शेतकरी असाल, आपण उद्योजक असाल, आपण एंटरटेनर किंवा अभिनेता असाल, राजकारणी असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, फक्त बेस्ट पॉसिबल काम करा. आणि ज्यावेळेस मी बेस्ट पॉसिबल म्हणतो त्यावेळेस सर्वात महत्वाचा माझ्या दृष्टिकोनातून जर कोणता भाग असेल तर तो नैतिक या दृष्टिकोनातून उत्तम राहील. पण नैतिकता आपल्या वागण्यात आचरणात नसेल तर आपण आतून खोकला असतो, तो आतून खोकला होऊ नका. आणि म्हणूनच समाजाला पुढे जर न्यायचं असेल तर प्रत्येकाने हा जो आतला खोकला आहे तो थांबवला पाहिजे. आणि जे जे समाजामध्ये चांगलं घडतंय त्यासाठी एकत्र येऊन आपण पुढे जाऊया एवढी अपेक्षा करतो. नमस्कार.